श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज सकाळी उठल्यावर भैया आणि वहिनीला विचारलं जेवायला काय स्पेशल करू, तर ते म्हणाले परवा मम्मी पप्पाला ठेचा भाकरी केली होती तीच कर. मग ठेचा भाकरी म्हटल्यावर ठेचा करायला आमचे मोर्चा सांभाळतात. त्यांनाही ठेचा खूप आवडतो. हिरव्या मिरचीचा ठेचा भाकरीसोबत प्रचंड टेस्टी लागतो. तसा हा ठेचा पाट्यावर किंवा वरवंट्याने करायचा असतो, पण हे दोन्हीही माझ्यात नाहीत, म्हणून आम्हाला असा जुगाड करावा लागतो. सकाळी धुणं धुताना मला आईचा फोन आला होता. वहिनींना म्हटलं धुते मी, तरी मला मदत करत होत्या. आणि आईचा फोन महत्त्वाचा असतो म्हणून सगळं काम बाजूला आणि आईशी बोलणं एका बाजूला. दुपारी जेवणात वहिनींनी असं ताट सजवलं होतं. वहिनींना हे काम खूप छान जमतं. असं जेवणाबरोबर असलं तर 4 घास जास्त पोटात जातात. भाकरी, ठेचा, शेपूची भाजी, बटाटे, दही आणि गवारी असा मस्त बेत केला होता. भैयाला साधंच जेवण आवडतं. ताटात आलंय ते खायचं. जेवणात उणीधुणी काढायची नाहीत, हा पहिल्यापासून नियम आहे. त्यांना हे जेवण करून मी कालच्या कार्यक्रमाची राहिलेली पोळी खात होते, कारण मला पोळी खूप आवडते आणि हे माझं शिळ्या राहिलेल्या पोळ्यांचं शूट घेत होते, म्हणून त्यांना मी दाखवू नका म्हणत होते. दुपारी भैया आणि वहिनींची पैज लागली होती, कोण कोणाला उचलतंय. मग काय, वहिनीने भैयाला तर उचलून फेकायचंच बाकी होतं. मग भैया पण ऐकतोय होय. त्यांनीही वहिनीला सहज उचलले. दुपारी आई पिशवी घेऊन आल्या होत्या. अशा पिशव्या त्या स्वतः तयार करतात. आधीची माणसं शिक्षणामुळेच कमी पडली, पण यांची हुशारी प्रत्येक कामात दिसून येते. दुपारी उन्हामुळे सरबत पाहिजे होतं, मग मला ताप नको म्हणून त्यांनी विकतच आणलं. म्हणून मी म्हणत होते, कसा आहे माझा नवरा, मला उठून प्यायचा कंटाळा आला होता म्हणून मी असं झोपूनच पित होते. एवढे आळशी झाले होते आज, कारण कामच भरपूर होतं ना. माझा भाऊ कसा निवांत असतोय बघा माझ्याकडे आल्यावर. मला म्हणतो, इथे तू 2 नाही तर 4 दिवस राहायला लाव, मी राहतो इथे, पण दुसरीकडे जीवच गमत नाही म्हणतो. इथं आलं की सगळे कसे हसत बोलत खेळत असतात. जाताना बब्याला पैसे देत होते, तर तो अजिबात घेत नव्हता. भैया आणि वहिनीने त्याला खूप चांगली सवय लावली आहे. 2 दिवस राहून भैया आणि वहिनी निघाले. एका आईच्या पोटी जन्मून आज तो एकीकडे आणि मी एकीकडे, पण जगाची हीच रीत आहे. फक्त ही नाती जपून ठेवण्याची कला माणसात असायला हवी. संध्याकाळी आवरून आम्हाला निघायचं होतं बाहेर. निघायला लेटच झाला होता. कामच आज खूप होती. रात्री प्रवास करणं खूप धोक्याचं आहे. हे बघा, असं अचानक काहीतरी होतं म्हणून रात्रीचा प्रवास थोडा दुर्लक्षित करत जा. तर आम्ही आलो बहिणीच्या घरी, कारण आमच्या लाडक्या पिऊचं जावळ होतं. डेकोरेशन आणि थोडी तयारी करायची होती, म्हणून इकडे आलो होतो. इकडे थंडी खूप आहे, म्हणून जेवणानंतर अशी शेकोटी केली होती. आमचा अक्षू भैया बघा आमची किती काळजी करतो. पाला आणून शेकोटी पेटवायची धडपड चालू होती. असंच सगळेजण शेकोटीचा आनंद घेत आमच्या दिवसाचा शेवट झाला. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.